ऊस डोंगा परी रसनोय डोंगा काय बोलला शिवरली या रंगा। राष्ट्रसंत चोखामेळा महाराज विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना अर्थ गेले, अर्थाविना शूद्र खचले, एवढे अनर्थ का विद्येने केले। आधुनिक समाज क्रांतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तू मराठमोळा शेतकरी, खांद्यावरील घोंगडी, निजेला धोंडा, भुकेला कोंडा, बदल ही दुनिया सारी। ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे। हे विचार सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। हातामध्ये खराटा घेऊन गावातील लहान शाप करणे, कीर्तनाच्या माध्यमातून बहुजन समाजाला अंधश्रद्धा, कर्मकांड यावर ताशेरे ओढून जागृतीचे काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। या देशातील त्यागमूर्ती माता यशोधरा, माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हीच जिजाऊ जिच्याने उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने दिले या देशाला दोन शिव छत्रपती। राजमाता माझीजाऊ, रयतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहून जगाला स्वाभिमान शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज। स्त्री लेखिका ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, बहुजन महापुरुष आणि बहुजन महानायिका, ज्यांनी आपल्या देशामध्ये कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य यावं म्हणून आपली वाणी नाणी लेखनी समर्पण करणाऱ्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या या उदगीर या सिटीमध्ये या ठिकाणी मला प्रबोधनाची संधी दिल्याबद्दल गुरुजन वर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरामध्ये आता इथे मी महाराज म्हणून आलेला आहे, अभंगाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला। क्षणोक्षणाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू, नासिवंत देहा जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देहा जाणार सकळ। अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये क्षणोक्षणाला विचार करावं, क्षणोक्षणाला विचार करावं। कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार करतो का? प्रत्येक गोष्टीमध्ये विचार येतो। सर्व महापुरुष जगामध्ये हे सांगितले की विचार करा, स्वतःच्या बुद्धीचा वापर करा। बुद्ध दिकाल म्हणाले 2500 वर्षापूर्वी, काय म्हणाले? अत्तदीपक व्हा, स्वयंप्रकाशी व्हा, स्वतःच्या बुद्धीचा वापर करा। आता मी एक सुविचार ऐकलो सर, आता काटा पायातून निघून गेल्यानंतर, हे शब्द आहे, निघून गेल्यानंतर का काढून टाकल्यानंतर? काटा आपोआप निघून जातो का? काढावं लागतं त्यांना, नाही काढलं तर क्रू बांधतं। मग विचार पण तशा प्रकारचे बदलणारे असतात बरं का। जसं पाणी वाहणारं असते तसे विचार बदलतात। बुद्धांनी सर्वप्रथम सांगितले होते की जग हे परिवर्तनशील आहे, जग हे परिवर्तनशील आहे। कालचा दिवस आज आहे का? बरं 100 वर्षाखालची माणसं आता आहेत का? बरं आम्ही 100 वर्षाच्या नंतर राहणार आहोत का? म्हणजे जगामध्ये नेहमी बदल आहे का नाही? तसं आम्हाला देखील बदललं पाहिजे। बदलणं म्हणजे नेमकं कोणता बदल? विचारामध्ये बदल, काळानुसार बदल, काल संगत विचार, काल बाह्य विचार। जसं गोळी एक्सपायर झालेली असते का नाही, आणि चालू असते, कोणची गोळी घेतलं पाहिजे आपल्याला? आणि एक्सपायर झालेली गोळी घेतलं तर काय होतंय? रिएक्शन। तसं काळानुसार आम्हाला बदललं पाहिजे। म्हणून बुद्धांनी या देशामध्ये, आपल्या देशामध्ये एक संत होऊन गेले आचार्य रजनीश ओशो, काय म्हणतात? 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या बुद्धीचा 100% वापर समाजासाठी, बहुजन समाजासाठी करणारे
बहुजन म्हणजे काय? बहुजन म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बहुजन नाव आहे. बहु म्हणजे अनेक जण, अनेक जण, साळी माळी मराठा कुणबी सगळे जण आपण कोण आहोत? बहुजन आहोत. मग त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी सांगितले होते की बाबा, ओशो म्हणतात 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या बुद्धीचा 100% वापर बहुजनाच्या हितासाठी करणारे ते म्हणजे भगवान बुद्ध आहेत. आळस साळुंके म्हणतात तथागतांनी सांगितलेलं ज्ञान कसं आहे. आता हे मी म्हणत नाही, संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथामध्ये म्हणतात. मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे, समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानले. अण्णाभाऊ साठेंनी आपलं साहित्य कोणाला समर्पण केले? बाबासाहेबांच्या झुंजार लेखनीला. बाबासाहेबांनी 3 गुरु मानले. कोणते कोणते? बुद्ध, कबीर आणि फुले. आता तथागतांना का मानले? बुद्ध हे विज्ञानवादी होते, कबीर देखील विज्ञानवादी होते. कबीराला एकाने प्रश्न विचारला, कबीर महाराज तुमचं शिक्षण किती झालं? कबीर काय म्हणाले? कागजावर मशी को नहीं छुआ हाथ, ना देखा देखी की बात ना लिखा लिखी की बात, दूल्हा दुल्हन मिल गए फीकी पड़ गई बारात. मला खरं काय खोटं काय याच्यातलं भेद कळालं म्हणाले कबीर. कबीरांनी समाजाकडे बघितले. समाज काय करत होता? कबीर म्हणाले, जत्रा में पत्रा बिठाया, तीरथ बनाया पाणी, जनता हुई दिवाळी पैसे की दुलदानी. कबीर काय म्हणतात? अच्छा पलीकडे जाऊन सांगितले, जिंदा बाप को कोई ना पूजे, मरे बाप को पुजवाए, मुट्ठी भर चावल लेके कवे को बाप नाही. कबीर तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगितले, एक अजूबा मैंने देखा, नदी नाव में डूब जाए, आचारी बहुत मिले आणि विचारी मिला ना कोई. कबीर खरं तर संत समाजाला पचले नाही. जगाला दिशा दाखवणारे महापुरुष भारतामध्ये जन्माला आले. त्यांच्या विचारापासून अजून देखील समाज अनभिज्ञ आहे सर. अजून देखील कबीर म्हणाले, बाबा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पैशाचा वापर चांगल्या कामाला करा म्हणाले त्या काळात 15व्या शतकातले कबीर. म्हणून बाबासाहेबांनी कबीरांना दुसरे गुरु मानले. तिसरे गुरु महात्मा फुलेंना मानले. बर, फुलेंनी कोणाला आदर्श मानले? छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती कोणी चालू केले? ज्योतिराव फुलेंनी चालू केले रायगडाच्या पायथ्याशी. आणि शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक ही पदवी दिली. कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक ही पदवी महात्मा फुलेंनी दिले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण कोण? तुकाराम महाराज, मा जिजाऊ आणि तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. मा जिजाऊ शिवाजी महाराजांना म्हणतात लहान असताना, शिवबा 1 वर्षाचं जर पीक घ्यायचं असेल शेतामध्ये बियाची पेरणी करावं लागतं. 22 वर्षाचं जर पीक घ्यायचं असेल आंब्याचे फळाचे झाड लावावं लागतंय. आणि 100 वर्षाचं जर पीक घ्यायचं असेल तर विचाराची पेरणी करावं लागतंय. आणि तुकाराम महाराज तेच म्हणाले, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. काय मी विचार करतो का सांगा? आमच्या जीवनामध्ये एवढा वेळ वाया गेलेला आहे. जवळजवळ 1000 खेडे फिरलो. 1000 या 10 वर्षात. 10 वर्षापासून कीर्तन करतो आम्ही. गाथा 200 वेळेस वाचला, ज्ञानेश्वरी 100 वेळेस वाचला. आणि गावामधून कीर्तनाच्या माध्यमातून फिरलेलो. काय आमचा समाज पैसा तर चांगल्या कामाला वापरतो का? विचार करू आपण सर. आमच्या गावामध्ये एकानं ऊसाचे पैसे उचलले 80,000. त्याला म्हणलं बारकं लगीन कर. त्यानं म्हणलं जीवनामध्ये एकच बार लग्न होते, म्हणलं मोठं लगीन केलं, गावला जेवण दिलं. बाकी झाली मॅडम. आता बाकी झाल्यापरी बायकोला नुसतं नाही बरं आहे. आमच्या समाजाचे खांदेकरी 4 आहेत. कोणचे कोणचे? लग्न, सोयरीक, आयर, बोळवण, वाढदिवस असल्या कामामध्ये आमचा समाज जीव धोक्यामध्ये घालून पैसा कमवतो. तो पैसा आहे ते योग्य कामाला खर्च करत नाही. तुकाराम महाराज हेच म्हणाले. काय म्हणाले? जळोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. तुमच्या पैशाचा वापर चांगल्या कामाला करा. गाडगे महाराज बी कीर्तनामधून हेच म्हणत होते, बाबानो ऋण काढून सण करू नका. एक वेळा जेवणाचं ताटमोडा परंतु शिक्षणाचं महत्व जाणा. मी काही ठिकाणी ऊसतोड कामगाराचे लेकर अजून तिकडे शाळा सोडलेले मला आढळले सर. मी कामगाराच्या टोळ्यामध्ये बी जाऊन प्रबोधन केलं थोडं थोडं. कारण शिक्षण सोडू नका. शिक्षण हे क्रांती घडवू शकतं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या गाथेमध्ये म्हणाले. काय म्हणाले? ज्ञान विज्ञान गुणे अधिकार पावले, तेची
वाखाणी रे सर्व जगी. काय म्हणतात तुकाराम महाराज? जे लोक शिक्षणाची कास धरतात, जे लोक विज्ञानाची कास धरतात, त्यांचा विकास होतो. जे लोक अंधश्रद्धा, कर्मकांड याच्यामध्ये अडकून पडतात, मला सांगा आमच्या माता भगिनी किती उपवास धरते तो आज? संतांनी काय म्हणाले? 15 दिवसामधून एखादी दिवस उपवास धरला पाहिजे, हृदयाला आराम मिळावा म्हणून. मी खेडी हिंडलो, प्रत्येक मावशी सोमवार आहेच, शनिवार आहेच, मंगळवार आहेच, गुरुवार आहेच आणि रविवार बी आहे म्हण. एक मावशी गाणं म्हणलं, तिसरं गाणं कोणचं होतं? सोन्याचं गंटन लॅकीट घालून गळ्यात, आंबा माझी नाचत होती मळ्यात. आणि एक मावशी गाणं म्हणली, गाणं कोणचं? अंबा माझी आली या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला. मग मावशी शेत किती एकर आहे म्हणलं. तिने म्हणजे आम्हाला शेत नाही, नवरा मजुरी करते, 4 फूट, एक ऑटो चालित, एक ट्रॅक्टर चालित, एक रिकामा आहे. शेत बी लोकांचं. आम्ही चित्र ओळखच नाही. शिक्षण 10वी पास. आणि सावित्रीबाई फुलेचं चरित्र बी वाचली नाही, माझी जेव्हा बी माहिती नाही, अहिल्याबाई होळकर बी माहिती नाही, काहीच माहिती नाही झालं. किती मानसिकता बेकार आहे आज 21व्या शतकामध्ये. आज जगामध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. बघा किती समस्या मोठ्या आहेत आमच्या समाजाच्या. अजून देखील खेड्यामध्ये एवढा समाज दैववादी बनलेला आहे. तुकाराम महाराज म्हणाले, काय म्हणाले? तुझं आहे तुझं पासी, हो परी तुझा गा चुकलासी, तुझं आहे तुझं पाशी. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी संत नामदेवांना आदर्श मानले. संत नामदेवांनी वारकरी धर्माची स्थापना केले. वारकरी म्हणजे काय? ऐका, अज्ञानावर ज्ञानाचा वार करणे, भेदाभेदावर वार करणे म्हणजे वारकरी. जातीला मातीमध्ये व्यवस्था करणे आणि समता प्रस्थापित करणे म्हणजे वारकरी. सर, प्रत्येक जातीमधून संत निर्माण झाले हो. प्रत्येक संत सांगितले, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना घेऊ, अहंकाराची शेंडी पिळू. प्रत्येक जातीतून संत झाले. संतांनी समाजाला समतेचा लढा सांगितले, विषमतेवर वार केले. आता विषमता कशाला म्हणतात सांगतोय का? जे मावशी दिवसभर कापूस आणि जे लोक कधी बी म्हशी वळणार ते तुपाशी जेवतात, त्याचं कारण काय? आमचं अज्ञान आहे. मावशी लेकीला काळात शाळा कावर शिकलीस म्हणलो एका मावशीला. तिनं म्हणली, महाराज तिच्या नशिबामध्ये तेवढंच होतं. तिच्या नशिबामध्ये, आपल्या मनामध्ये किती ताकद आहे जाणा स्वतःला म्हणतात संत. संतांनी या देशामध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागृत करण्याचं काम केले. काय केले? स्वाभिमान आणि आत्मविश्वास. म्हणून संतांनी सर्वप्रथम तुम्हा आम्हाला विचार करायला लावले. जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळा वेळ चांगला आहे, पंचांगण बघायची गरज नाही म्हणले तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ घाई दिशा, तुमच्या स्वतःच्या मनाला ओळखा म्हणाले तुकाराम महाराजांनी. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, मना करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. एकदा भगवान बुद्ध शेतामधून जात असताना शेतकऱ्यांना प्रश्न विचारला, सर तथागत दगडापेक्षा श्रेष्ठ काय? तथागत म्हणाले, लोखंडाचं घन दगडावर आदळल्यानंतर तुकडे तुकडे होतात, म्हणून दगडापेक्षा लोखंडाचं घन श्रेष्ठ. लोखंडाच्या घनापेक्षा श्रेष्ठ काय? तथागत म्हणाले, लोखंडाच्या घनाला अग्नी पाणी पाणी करून टाकते, म्हणून लोखंडाच्या घनापेक्षा अग्नी श्रेष्ठ. अग्नीपेक्षा श्रेष्ठ काय? तथागत म्हणाले, एखाद्या जंगलाला आग लागल्यानंतर, आकाशातून पाऊस पडल्यानंतर आग विझली जाऊ शकते का नाही? म्हणून अग्नीपेक्षा पाणी श्रेष्ठ. पाण्यापेक्षा श्रेष्ठ काय? तथागत म्हणाले, वारं सुटल्यानंतर पाणी लातूरला पडायच्या ऐवजी उदगीरला पडतंय आणि सगळे ढग इकडे हाणून आणते. म्हणून पाण्यापेक्षा वारं श्रेष्ठ. वाऱ्यापेक्षा काय श्रेष्ठ? वाऱ्याला दिशा दाखवायचं काम माणसाचं मन करतंय. उदाहरणार्थ, विमानाचा शोध कुणी लावला? राईड बंधून लावला का नाही? मग आता मला सांगा, विमानाचा शोध राईड बंधून, कॅम्प्युटरचा शोध माणसानेच लावला का नाही? मग शोध घेतले म्हणून लावले का देवानं लावा सांगितलं तू लाव, सकाळी उठून विमान नीट कर? म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणाले, देव पाहावया गेलो, मीची देऊन येऊ, देव होऊन ठेवलो, देवाची होऊन ठेवलो. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हीच देव आहात, स्वतःला ओळखा. माणसाच्या मनामध्ये एवढं मोठं प्रचंड सामर्थ्य आहे. माणूस आपल्या बुद्धीचा वापरच 3% करतोय. किती टक्के करतोय? एकदा काय झालं, एका कारमध्ये 3 लोक चालले होते म्हण, डॉक्टर, वकील आणि इंजिनियर. सर, कार मध्ये जात असताना कार क्रॉसिंगला गेल्यानंतर कुत्रं मेलं म्हण कार खाली. कुत्रं मेल्यानंतर ड्रायव्हरनं म्हणलं, मग डॉक्टर साहेब कुत्रं कावर मेलं? डॉक्टरनं म्हणलं, मग कुत्रं बिमार होतं म्हणून मेलं.
वकिलांना म्हणलं म्हणून कुत्र्याला कार दिसली नाही म्हणून मेलं. इंजिनियरनं म्हणलं म्हणून रस्ता वाकडा होता म्हणून कुत्रं मेलं म्हणलं. इंजिनियरनं म्हणलं रस्ता वाकडा होता. डॉक्टरनं म्हणलं कुत्रं बिमार होतं. वकिलांना म्हणलं कुत्र्याला कार दिसली नाही म्हणून मेलं. ड्रायव्हरनं म्हणलं मी 10 वर्षापासून कार चालित आहो, वर्षाला 51 कुत्रं माझ्या गाडी खाली मरतंय. कुत्रं कशासाठी मेलं मी सांगतो म्हणलं. ड्रायव्हरनं काय सांगितलं ऐका म्हणलं. मी रस्ता केव्हा पार करू याचा निर्णय कुत्र्यानं घेतला नाही म्हणून कुत्रं मेलं. माघारी फिरलं होतं आणि पुन्हा गाडी खाली मेलं. तसं आमच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे माहितीये. एके ठिकाणी सांगितले कबीर म्हणाले काय म्हणाले 10, 20, 30 और बाद में चक्की पीस. आता या ठिकाणी सगळे शेतकरी कामगार वर्गामधूनच लेकर जमलेले आहेत. आपले आई वडील आपल्याला मेहनत करून हे करतात म्हणून आपल्याला वेळ वाया घातला नाही पाहिजे. आता वेळेविषयी मी नेहमी सांगतो मॅडम. खेड्यापासून सिटीपर्यंत मी मजल मारलो, बघितलो. प्रत्येक गावामध्ये ही समस्या होती की महिला वर्ग सिरियल मध्ये बिझी आहेत, तरुण पोरं क्रिकेटमध्ये वेळ वाया घालवणारे, अर्धे लोक दारू पिऊन वाया आणि अर्धे लोक आसाराम बापू सारखे गुरु करून वाया. आता इथं प्रश्न पडतो गुरु करावा का करू नये. तुम्हाला जे प्रेरणा देतात, जे तुम्हाला ज्ञान देतात ते तुमचे गुरु. कबीर म्हणाले पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के. उगांध्याच्या पाठीमागे जाऊ नका. आज समाजाची देखील तेच अवस्था आहे. सर एखादी भगव जर दस्ती घालून गेलं का तिकडे परभणी जिल्ह्यात लोक नाही लावून पाया पडतात. परभणी जिल्ह्यातच नाही आमच्या महाराष्ट्रात ही अवस्था आहे अजून देखील. फक्त तुकाराम महाराज म्हणाले भोंदू लोकाला फसू नका आणि भोंदू लोकांपासून तुम्ही फसले जाऊ नका. कारण देह जरी नाशिवंत असला, शरीरामध्ये जरी रोग असले, आयुष्याची जरी मर्यादा असली, पण या जीवनामध्ये तुम्हाला मोठी गोष्ट प्राप्त करता येते, ते म्हणजे ज्ञान प्राप्त करता येतं. बेहोशीमध्ये तुम्ही जगू नका. बेहोशी में मिला जग, मिला होश में ज्ञान. होश मध्ये या हे संतांनी त्या काळामध्ये सांगितले. विचार परिवर्तन हे सर्व परिवर्तनाचा मूळ पाया आहे. बाबासाहेब देखील बोलून गेले की नाही. बाबासाहेबांनी 3 उपास्य दैवत मानले. कोणचे नंबर 1 विद्या, नंबर 2 शील, नंबर 3 स्वाभिमान. संतांनी देखील महिलांना सन्मान दिले, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेत. सर संत नामदेव महाराजांनी 13व्या शतकामध्ये जनाबाईच्या गळामध्ये टाळ देऊन सांगितले. काय म्हणाले स्त्री जन्म म्हणून नव्हावे उदास, माझ्या विष्णुदास नामा म्हणे. जनाबाई देखील त्या काळामध्ये म्हणाल्या डोईचा पदर आल्या खांद्यावरी. कारण त्या काळामध्ये महिलांना बंधन होते. आज आम्ही तुम्हाला प्रबोधन करायला संविधानाने अधिकार दिलेला आहे म्हणून. पहिले आम्हाला चांगलं खायचा अधिकार नव्हता, चांगले कपडे घालायचा अधिकार नव्हता, बोलण्याचा अधिकार नव्हता, धर्मचिकित्सा करण्याचा अधिकार नव्हता. होता का अधिकार. मग संतांनी त्या काळामध्ये दुःख व्यक्त केले. अक्षर भोकाया मज नाही अधिकार, सर्व भावेहीन दिन म्हणे तुका म्हणे. सर्व भावे हीन दिन तुका म्हणे. संतांनी विपरीत प्रतिकूल अवस्थेमध्ये देखील अभ्यास केले. त्या काळामध्ये समाजाची हालत काय होती सांगू का. त्या काळामध्ये अवस्था फार बिकट अवस्था होती. अनेक गोष्टीची बंधन होते महिलावरती. एवढे बंधन होते. आणखी एक गोष्ट म्हणजे नवरा मेल्यानंतर महिला जाऊन टाकत होती. किती बंधन होते मॅडम महिलांना. नवरा गावाला गेल्यानंतर यजस्त्र जेवण करायचं नाही. चांगलं जेवण केल्यानंतर सगळ्याला जेव घालून लास्टला जेवण करायचं. ह्या सगळे जे बंधन होते की नाही, संतांनी त्या काळामध्ये महिलांना सन्मान दिले. आता मी कर्नाटकचा महात्मा बसवण्णांनी फार मोठी क्रांती आहे. त्या काळामध्ये महात्मा बसवण्णा म्हणतात की माझ्या अनुभव मंडपामध्ये स्त्री पुरुष वंश वर्ण लिंगभेद कोणताही भेद केला जाणार नाही. जन्मसूतक नाही, मरणसूतक नाही, विठाळसूतक नाही. किती मोठी क्रांती आहे. अनुभव मंडप सर्वसामान्य माणसाला अनुभव व्यक्त करण्याची जागा ती होती. फार मोठी क्रांती आहे. बसवण्याचं वचन साहित्य आम्ही वाचत नाही. तुकाराम महाराजांची गाथा वाचा. संकुचुंदी कार्य झालाशी लहान हे या पोषण ब्रह्मांडाचे हे संत होते. जैशी वेळ पडे तैसे होणे घडे. काळानुसार तुम्ही बदलायला शिका. तुका म्हणे माप खरे आणा माझे बाप. खऱ्यासाठी जगायला शिका. सत्य असत्याशी मन केले ग्वाही. जुमानिले नाही बहुमता. जग का करलाले आपल्याला बळी पडू नका. आज समाजाची ही हालत आहे. एखादा दाढीचा महाराज, लाल कपडे घातलेला महाराज जरा राग देऊ द्या की समाज गाड्या बांधू पळाला. आज देखील 21व्या शतकात सिटीमध्ये तर भरपूर प्रमाण वाढत आहे. आणि खरं देखील कोणता महाराज सांगणार गेला मॅडम हो का. समाजाला महाराज म्हणालेत संसार दुःखमुळा म्हणालेत आणि समाजाकडून 1-1 लाख रुपये निघून चालेल. समाजाला म्हणाले संसार दुःखमुळा समाजाचा पैसा हाणून मिळाले. संसार दुःखमुळा म्हणाले महाराज लोक चांगला संसार करणारे.
आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेवढे महाराज आहेत, शेतकऱ्यापेक्षा श्रीमंत महाराज झालेले आहेत. कोट्यावधी रुपयाची माया त्यांनी गोळा केली आणि त्यांना देशाचं देणं घेणं नाही, विद्यार्थ्याचं देणं घेणं नाही, राष्ट्राचं देणं घेणं नाही. तुकाराम महाराजांनी दुःख व्यक्त केले. फिरते हे राष्ट्र देखून या जग. संताजवळ काही नव्हतं. काय होतं गाडगे महाराजाजवळ? गाडगे महाराज कीर्तनात म्हणत होते, काय म्हणत होते? बाबांनो व्यसन करू नका. काही लोक थुकण्यामध्ये गेले, काही लोक बिड्या फुकून मेले, काही लोक भांडण करून घेऊन मेले, काही लोक दारू पिऊन मेले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, किती सांगू या लोकाला, पुण्य समजती पापाला. बाबांनो शिक्षण एवढं शिका की बाबासाहेब इतकं शिका. या देशामध्ये 2 बाबा होऊन गेले, कधी कोणाच्या पाया पडून घेतले? राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाणून घेतलं पाहिजे. आता आम्ही जरी नाही सांगितलं तर सोशल मीडियामुळे जगाला सगळ्यांना कळत आहे. आज जगाला खरं काय खोटं काय सगळ्यांना कळत आहे. म्हणून फक्त आपल्याला काय केलं पाहिजे? तर्क केलं पाहिजे. खरं काय खोटं काय जाणून घेतलं पाहिजे. एक माणूस घोडा घेऊन चालता, मग घोड्यावर बसून चालता. एक माणूस डोसक्यावर गादी घेऊन चालता. म्हणून जात असताना लोक म्हणाले, गादी डोसक्यावर घेतले का नाही, चालले का नाही, हे नौकर आहे आणि घोड्यावर बसलेला मालक आहे. काही अंतर चालून गेल्याच्या नंतर घोडेवाल्यानं काय केलं? घोडा झाडला बांधलं, त्याला घासू झालं. गादीवाल्यानं काय केलं? गादी टाकून सरी झोपी गेलं. लोक म्हणाले गादीवर झोपलेला मालक आहे आणि ते घोडा फसलेला नौकर आहे. वास्तवाचं त्याचा काही संबंध नव्हतं. म्हणून तुम्ही अफवेला बळी पडू नका. खरं काय खोटं काय ही शोधक बुद्धी तुमच्यामध्ये येऊ दे. डायनासोरस का नष्ट झाला? कारण जगाचा नियम परिवर्तन. परंतु इथं अशी अवस्था आहे आमच्या समाजाची. तुकाराम महाराजांनी दुःख व्यक्त केले. अज्जा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अनेक अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. येथे अवघी वाया गेले दिसती सायासे. बघा किती हालत आहे आमची. मी खेड्यामध्ये लक्ष टाकलो, लोकसंख्या 1000 राहते. किती राहते? आणि शिकलेले लोक किती आहेत म्हणलो? तिने म्हणजे 100-200 लोक शिकलेत. आणि नोकरीवाले हात वरे करा म्हणलो. नोकरीवाले गावातच राहणार म्हणजे सर, सिटीला राहतात म्हणजे. म्हणजे गावामध्ये लोकसंख्या 1000 आणि त्याच्यामध्ये शिकलेल्याचं प्रमाण, नोकरीवाल्याचं प्रमाण पुरुषांचं जास्ती. महिलांमधून कुठंतरी एखादी हातवर होते. आज खेड्यामध्ये अशी अवस्था आहे. आणि प्रत्येक गावामध्ये 25-25 लाख खर्चून सनी आमचा समाज उत्सवप्रिय आहे. मोठे 25-25 लाख खर्चून सनी मोठमोठे सप्ते होतात. सप्त्यामध्ये सत्य सांगितलं जात नाही, ही खेद आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आमच्या देशातली अवस्था सांगत असताना आंब्याच्या झाडाला जेवढं फुल लागतं तेवढे आंबे लागत नाहीत. जेवढे आंबे लागतात त्याच्यामध्ये काही पाखरं खाऊन जातात, काही वाऱ्या वावदानामध्ये नाश होतात आणि आडीला काही नासून जातात. तशी आमच्या समाजाची हालत आहे. समाजाला प्रबोधन करणं हे गावच्या पुढाऱ्याचं काम असतंय. परिवर्तनाचं कार्य प्रत्येक विद्यार्थ्याचं काम आहे. बाबासाहेब म्हणतात विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. तुकाराम महाराजांनी देखील हेच सांगितलेत. कबीर देखील हेच म्हणाले, बचपन खेल में कुदा जवानी नींदवर सोया और बुढ़ापी में रोता चलाया. बचपन खेल में कुदा. तुकाराम महाराज देखील हेच म्हणाले, बालपण गेले नेनता तरुणपणी विषय अवस्था वर्धपणी प्रवर्तनी चिंता. ऐका नाही, म्हातारपणी चिंता वाढती, विचार संपल्यानंतर विकार चालू होता. म्हणून तुमच्या जीवनामध्ये ह्या विज्ञानवादी गोष्टी, बुद्धिप्रमाण्यवादी गोष्टीचं तुम्ही विचार करावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू. एकानं कबीराला म्हणलं, कबीर महाराज माणूस मेल्यानंतर कुठं जाते सांगा. फार चांगलं सांगितलं संतांनी. माणूस मेल्यानंतर कुठं जाते सांगा. कबीरांनी काय केले, एका गाडग्यामध्ये पाणी ओतले, ते गाडगं नदीवर ठेवले. कबीर काय म्हणाले, कुंभ में जल में कुंभ अंदर बाहेर पाणी. कबीरांनी काय केले, गाडग्यामध्ये पाणी ठेवले, त्या गाडग्याला धोंडा मारून फोडले. कबीर काय म्हणाले, कुंभ में जल में कुंभ अंदर बाहेर पाणी, कुंभ फुट गया जल में समाया, ये सत्य है क्या नाही. गाडगं फुटून गेलं, पाण्यामध्ये पाणी मिसळलं. तुकाराम महाराज मी हेच म्हणाले, आपलं शरीर कशामुळे बनलंय? माती पाणी उजड अग्नी वारा म्हणजे आकाश. पंचमहाभूतापासून शरीर बनलंय आपलं. चांगलं कर्म केल्याने चांगलं फळ इथंच मिळतंय. मेल्यानंतर स्वर्ग नरकाची अपेक्षा ठेवू नका. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोळा. मुक्ती म्हणजे काय? अज्ञानामधून मुक्त व्हा. तुकाराम महाराज म्हणाले, मोक्ष सुखा हनो लाता भय नाही जन्म घेता, तुका म्हणे निकट सत्ता करू सेवेची. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज म्हणाले, दयाकीचे नाव भूताचे पालन आणि निर्दलन कंटकाचे. आपल्या देशामध्ये इतिहास शिवाजी महाराजचा चुकीचा शिकवण्यात आला. बरं सर काय? छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनखे देणारा रुस्तमे जवान होता. चित्र काढणारा मीर मोहम्मद होता.
आरमार दलाचा प्रमुख सिद्धी हिलाल होता. हा इतिहास देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाचलं पाहिजे. इतिहासापासून प्रेरणा मिळते. बाबासाहेब म्हणतात की जो समाज अपना इतिहास नाही जानता वो अपना भविष्य नाही बदल सकता. फ्रेडरिक नीत्शे नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो वृक्षाच्या फांद्या आकाशात जायच्या असतील तर मुळ्या पाताळात गेल्या पाहिजेत. थॉमस एडिसन नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो मी बल्बाचा शोध लावला परंतु मला करंट कळाला नाही. आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो तुम्ही बदल होत चला. खरं काय खोटं काय सत्य स्वीकार करायला शिका. तुम्ही सत्य स्वीकार करायला शिका. तुकाराम महाराज म्हणाले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. संतांनी सांगितले जाती ह्या जनावरांमध्ये असतात माणसामध्ये असू शकत नाही. शेळीचं रक्त कुत्र्याला येते का? शेळीचं रक्त कुत्र्याला येत नाही आहे का नाही. म्हणजे जनावरांमध्ये जाती असतात. कुत्र्याचं पाऊल वेगळं, हुंटाचं वेगळं, शेळीचं वेगळं, कोंबडीचं वेगळं. म्हणजे त्याच्यामध्ये बदल आहे. मनुष्य हे फक्त दोन भेद आहेत स्त्री आणि पुरुष. हे संतांनी त्या काळामध्ये सांगितलेत सर. अभंगामधून आहे. हे ह्या संत साहित्याचा देखील तुम्ही अभ्यास करावं. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली. स्वतःला शेतकरी म्हणण्यामध्ये धन्यता म्हणतात सर. आज जर संत राहिले असते तर म्हणाले असते जगाला हे शेतकरी हे वारकरी तर जागा हो, जागा हो. एका हातामध्ये संविधान घे, एका हातामध्ये गाथा घे आणि देशावर राज्य कर म्हणाले असते. हे तुकाराम महाराज आम्ही समजून घेत नाही. कारण की संतांनी भक्ती केली म्हणून सांगतात. रैदास म्हणतात भक्ती भरम है सोजान मुक्ती काय तू छान. हे रैदासाची वाक्य आहे. तुकाराम महाराज देखील म्हणाले काय म्हणाले अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा दावेला मार्ग. जशा प्रकारचे व्यक्ती येत होते तशा प्रकारचं ज्ञान त्यांनी समाजाला सांगत होते बरं का. आता शेवालाल महाराज आहेत. शेवालाल महाराज काय म्हणतात त्यांच्या वचन साहित्यातून सप्त सिंदूरी गाळे म सिंदूर घाटी पाळे म अरे दामडिया दामड लगा के बयोजी जान जो छान जो पचच मान जो मार शिकवाडी पर ध्यान दिजो सत्तार ओळख सत्ता कर लिजो. काय म्हणतात शेवभया जाती व्यवस्था हे मानव निर्मित आहे. तुम्ही याचा शोध घ्या आणि जाणो छानो मानो. मी म्हणतो म्हणून खरं मानू नका. हेच भगवान बुद्धांनी सांगितले होते. मी म्हणतो म्हणून खरं मानू नका. जर सगळं चालवून आणल्यासारखं जाऊ नका. खरं आहे का खोटा आहे तपासून बघा, शोध घ्या, चिकित्सा करा आणि समीक्षा करायला शिका. प्रत्येक गोष्टीची प्रत्येक विचाराची समीक्षा करायला शिका. विचाराची समीक्षा करायला शिका आणि सत्य स्वीकार करायला शिका. हे संतांनी सांगितलेत. कबीराला म्हणलं कीर्तन केलं म्हणजे संत होतंय का? कबीर म्हणाले कीर्तन केला म्हणून संत होत नाही. लाल कपडे घातला म्हणून संत होत नाही. पुत्र जन्मताच लाल राहते त्याला का अनुभव राहते? डोंगरामध्ये राहिला बिळामध्ये राहिला म्हणून संत होत नाही. कबीर म्हणाले वाघ शियल आणखी बिळामध्ये डोंगरामध्ये राहतात ते संत होतात का? पण पांढरे कपडे घातले तर संत होते का? कबीर म्हणाले बगळा पांढराच असतो माशी जवळ आले की गिळून घेतो. आज समाजाची हेच हालत आहे. काय हालत आहे? मुंबई रामन बगल में सुरी. समाजाला म्हणाले ज्याच्या घरावर पत्र नाही त्याला म्हणाले अंदान करा म्हणून. महाराज तुम्ही कधी अंदान केलं की नाही म्हणलो. महाराज म्हणजे आम्हाला सांगायला टाइम पुन्हा करावं. संत म्हणाले ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, कपडे नाही त्याला कपडे द्या, शिक्षण नाही त्याला शिक्षण द्या. हे संतांनी त्या काळामध्ये सांगितले. म्हणून हे संतांचे विचार समजून घेणं हे काळाची गरज आहे. समजून घेणं हे काळाची गरज आहे. कारण की तुकाराम महाराज म्हणाले जगाच्या कल्याणा संताच्या युगुती देह कष्टविती परोपकारे. नामदेव महाराजाजवळ काहीच नव्हतं. रट्ट्याची लंगोटी सुंबाचा कडदोरा नामावळवंटी कीर्तन करी. गाडगे महाराजाजवळ काय होतं? काहीच नव्हतं. बरं कबीराजवळ काय होतं? जन्मंत आईचा पत्ता नको, बापाचा पत्ता नको, जगाला प्रेम शिकवले सर. पोती पडपडके पंडित भरा नकोय, 10 अक्षर प्रेम के उश्य भरा नकोय. कबीर म्हणाले जगाला प्रेम शिकवले या लोकांनी. कारण की तुमचं एक असं म्हणणं आहे असं मुंबई पुण्यालाच ज्ञानी लोक जन्मतात असं नाही. तुम्ही शोध घ्या, तुम्ही देखील ज्ञानी बनाल हे संतांनी सांगितले. बुद्ध देखील म्हणाले यस धम्मो सनातनो. तुकारामांनी नामदेव महाराजांना गुरु मानले. नामदेव महाराजांनी भगवान बुद्धांना आदर्श मानले. अभंग आहेत नामदेव महाराजांचे. नामदेव महाराज काय म्हणाले? बुद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णाव या मात नामा म्हणे. आहे का नाही? भगवान बुद्धाला नामदेव महाराजांनी गुरु मानले. तुकाराम महाराज म्हणाले थोडा वया अवघ्या चेष्टाचा संबंध शुद्ध होणी शुद्ध बुद्ध व्हावे. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. रजनीश ओशो म्हणतात यस धम्मो सनातनो ग्रंथात सर फेन जगद्गुरु तुकाराम महाराज wrote Abhanga. He had studied Dhammapada and Vinay Pitak. He helped to Bauddha Bhikkhu. He told the world you walked through mirror in the Buddha. रजनीश ओशो म्हणतात तुकाराम महाराजांनी आपली गाथा भगवान बुद्धांच्या गाथेमधून घेतली.
तुकाराम महाराज म्हणाले, तोडा वया अवघ्या चेष्टाचा संबंध, शुद्ध होऊन शुद्ध बुद्ध व्हावे. फोडीला भांडार धन्याचा हा मार, मी तो हमाल भारवाणी. पुढे झाले मौन देव बीज ध्यानी, बुद्ध म्हणून नाव रूप. कारण हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. बहुजन महापुरुषांची नाळ समजून घ्या. नाळ समजून घेतल्याशिवाय आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही. म्हणून त्यांचं कार्य समजून घ्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य बाबासाहेबांनी केले. शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर केले, बाबासाहेबांनी पेननं केले. कशाने केले? बाबासाहेब म्हणतात इतिहासाचे मापदंड दोन आहेत, वाणी आणि लेखणी. वाणी वाचा समृद्ध ठेवा आणि हातामध्ये पेन घ्या. वामनदादा कर्डक म्हणत होते, बाई मी लेखनी भीमाची जगात देखणी. पेनचं महत्व समजून घ्या तुम्ही. म्हणून तुकाराम महाराजांनी देखील आपली पेन चालवली, अभंग लिहिले आणि समाजाला जागृत करण्याचा हा संतांचा उद्देश होता. शेवाबाया, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज म्हणाले, हो काय म्हणाले, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, तयाशी कारण प्रचार जाण प्रभावशाली. सर्व महापुरुषांनी, बसवनाने देखील भगवान बुद्धांना आदर्श मानले. मीराबाईंनी आणि जनाबाई देखील म्हणतात, होण्या कृष्ण कंस वधिला, आता बुद्ध झाला माझा सखा. म्हणून ह्या महापुरुषांची नाळ समजून घ्या. सुफी संतांचा देखील मोठा इतिहास आहे. म्हणून संत कोणाला म्हणतात? जे का रंजने गांजने त्याशी मने जो आपुले, तोची संत ओळखावा, देवतेथेची जाणावा. काय माणसामध्ये देव पाहायला संतांनी शिकवले आणि याची जाण आणि भान तुम्हाला आलं पाहिजे. शेवटचा मुद्दा आहे का, 5,000 रुपयाची जरी चैन असली, 5,000 रुपयाची जरी चैन असलं तर पायामध्ये घालतात का नाही? आणि 1 रुपयाची जरी टिकली असलं तर कपाळाला लावतात. कशामुळं? कारण वस्तूची किंमत हे किमतीवरून ठरत नाही, तिच्या अस्तित्वामुळे ठरते. महापुरुषांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष केले. तुम्हाला आज जे काही मिळालेलं आहे महापुरुषांच्या लढ्यामुळे मिळालेलं आहे, संतांच्या लढ्यामुळे मिळालेलं आहे. संतांनी त्या काळामध्ये स्वाभिमान समाजामध्ये जागृत केले. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रबोधन केले त्या काळामध्ये. आणि तुकाराम महाराजचे अभंग दर्याखोरामध्ये घुमले. अनेक माऊली वारकरी तयार झाले त्या काळामध्ये. हे संतांचा लढा आहे आणि हे संतांचे विचार तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून प्रबोधन आहे. म्हणून तुम्हाला सांगितलो, रुपयाची जरी टिकली असलं तर कपडाला लावतो. व्यक्ती किती श्रीमंत याला महत्व नाही. कबीर म्हणतात, सर बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पण चिको छाव नाही फल लागे अति दूर मन. खावा म्हणलं तर हाताला फळ आंबणना, बसा म्हणलं तर सावली राहीना. जगामध्ये बघू श्रीमंत लोक आहेत, आपापला संसार बरा, आपलं जीवन बरं, त्याला काही समाजाचं देणं घेणं नाही, काही नाही. म्हणून ही संकुचित वरती बाजूला टाकून द्या. कारण काळ कोणाची दखल घेतो? जे लोक समाजासाठी जगतात त्यांची दखल घेतो. आज शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, संभाजी महाराजचा आम्ही का नाव घेलो? त्यांनी देशासाठी लढले. तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार न्याय त्या काळामध्ये मिळवून दिले. म्हणून आम्हाला खरं काय खोटं काय वाचायला शिका. सावित्रीबाई फुलेंनी 1854 सांगितलेत. काय सांगितलेत? इंग्रजी शिका, जातीभेद मोडा आणि कुणी कर्मकांड फेकून या. काय आम्ही सावित्रीबाई फुलेचं काव्य फुले वाचायला काय येणार आहे काळात? सतीप्रथेला लाताडून टाकले अहिल्याबाई होळकरांनी. अहिल्याबाई होळकरांनी सतीप्रथेला लाताडले. ज्याचं मन मस्तक मनगट स्वतंत्र असतंय ते लोक राजे होऊ शकतात म्हणून सांगितलेत. किती मोठी डेअरिंग त्या काळामध्ये केलेत. आज आमच्या माऊल्या म्हणतात वडाच्या झाडाला फिर्या मारल्या. म्हणून आम्ही म्हणतो, तू सावित्री, सत्यवानाची सावित्री होऊ नकोस, ज्योतिबाची सावित्री हो. आणि तू रामायणामधली अहिल्या होऊ नकोस, तू राजमाता अहिल्याबाई होळकर हो. तुला लोक राष्ट्रमाता म्हणतील. म्हणून काय करायचं? पेड़ जमीन पर खड़ा होता है, पतंग आकाश में उड़ा होता है. पतंग का उड़ जाना दौर पर निर्भर है. दौर टूटने के बाद पतंग का अस्तित्व खत्म हो जाता है. लेकिन पेड़ जमीन पर गड़ा होता है, जमीन में खड़ा होता है, क्योंकि उनकी जड़ें जमीन में गड़े होते हैं. आप सोचिए, पेड़ बनना है या पतंग बनना है? मग तुम्ही विचार करा आणि तुम्ही ठरवा. तुम्हाला काय आवडतं हे मला माहिती नाही, पण मला जे कळतं ते मी बोलायला प्रत्येक गावामध्ये मी बोलत जातो. लक्षपूर्वक ऐका. त्या काळामध्ये कबीरांना प्रश्न विचारला, जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय? कबीर म्हणाले, शक्ती श्रेष्ठ आहे. शक्ती श्रेष्ठ आहे कारण की शक्तीपेक्षा काय श्रेष्ठ? कबीर म्हणाले, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. शक्तीपेक्षा युक्तीपेक्षा काय श्रेष्ठ? कबीर म्हणाले, शक्तीपेक्षा युक्तीपेक्षा पैसा श्रेष्ठ आहे. पहिले पैसा फिर भगवान म्हणाले कबीर. माणसाला जीवनामध्ये अर्थ कमवावं. जन्मताला जरी गरीब असलो तर मरताला गरीब राहू नका. मग शक्तीपेक्षा युक्तीपेक्षा पैशापेक्षा काय श्रेष्ठ? कबीर म्हणाले, शक्तीपेक्षा युक्तीपेक्षा पैशापेक्षा सत्ता श्रेष्ठ. सत्ता हातामध्ये आल्यानंतर काय करता येत नाही सांगा? नोटबंदी झाली की नाही देशामध्ये? सत्ता निघून झाली का नाही?
शक्तीपेक्षा, युक्तीपेक्षा, पैशापेक्षा, सत्तेपेक्षा काय श्रेष्ठ? शेवटचं उत्तर सांगितले. कबीर म्हणाले ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानी सर्वत्र पूज्यते. आज बाबासाहेबांना, भगवान बुद्धांना जग मानतं कशामुळं? हे खरं आहे की बर भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हे नाव गाजत या जगभर. देशभर नाही, जगभर. सत्ता असल्यानंतर देशामध्ये मानतात लोक, आणि लोकांना जग मानतं. म्हणून तुम्ही जमलेल्या विद्यार्थ्यांनी ज्ञान कमवा, काल संगत ज्ञान कमवा, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या लातूर जिल्ह्याचं, उदगीरचं शाळेचं नाव काढा. आणि तुमच्यामुळे काय होतं? सर्वांना अधिकार स्वाभिमान निर्माण होतो. हा आमचा विद्यार्थी आहे. आता माझं उदगीरमध्ये शिक्षण झालं विनोबा भावेला, 11वी-12वी शिवाजी कॉलेजला झालं. म्हणजे सर्वांना आनंद वाटतो का नाही? कारण की हे काय असते माहितीये का? आपल्या शाळेचा स्वाभिमान असतो. शाळेचं नाव बी राष्ट्रीय आहे. राष्ट्रीय म्हणजे काय? राष्ट्रीय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील माझी जिजाऊ चरित्र, शिवाजी महाराज चरित्र, या सगळ्या चरित्राची छाननी करा, समीक्षा करा. विचार आणि विवेक आणि तर्क करायला शिका. विज्ञानवादी बना, बुद्धिप्रमाणवादी बना, निसर्गवादी बना आणि मानवतावादी बना. मानवतावादी म्हणजे मी माझ्या आईवर प्रेम करतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा कसा द्वेष करणार? मी माझ्या महापुरुषावर प्रेम करतो म्हणजे दुसऱ्याचा द्वेष कशा करणार? कारण माझ्या महापुरुषावर माझं एवढं प्रेम आहे, कारण महापुरुषांमुळे आम्ही आहोतच. आज शिवाजी महाराज, बाबासाहेब हे विचार राहिला बरं का. म्हणजे संत म्हणाले, महापुरुष म्हणाले, माझ्या प्रतिमेची पूजा करू नका, मी सांगितलेलं कार्य तुम्ही जीवनामध्ये आचरण करायला शिका. तो आज समज वारकऱ्याची अशी हालत आहे, गात्याची पूजा करतात, गाता वाचत नाही. गात्याची पूजा करतात, गाता वाचतच नाही. म्हणून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाचा, चिंतन करा, मनन करा. आणि मी नेहमी सांगतो, 5 गोष्टी असल्या तर मोबाईल चालतोय की नाही? बॅटरी पाहिजे, चार्जिंग पाहिजे, नंबर पाहिजे, टावर पाहिजे, बॅलन्स पाहिजे. कळाले का? काय पाहिजे? बॅटरी, चार्जिंग, नंबर, टावर, बॅलन्स. तसे विद्यार्थी कोणाला म्हणावं? ज्याच्यापाशी प्रचंड उत्साह आहे. आईने काम सांगितले की नाही, नकारात्मक भूमिका मांडायचं नाही. आणि छोट्या गोष्टीसाठी भांडण करू नका. आणि उत्साही राहा. अभ्यासामध्ये काटकसर वेळ वाया घालू नका बरं का. वेळ वाया घालू नका. अभ्यास करा, इतर गैरकामामध्ये वेळ वाया घालू नका. आणि तुमची जी ऊर्जा आहे तारुण्यामधली, सरली या वसंत काळ काय करेल पर्जन्य काळ. आता मला 8वी 9वी 10वी ला आता मी जर पुस्तक घेऊन दत्तर घेऊन पाठीवर गेलो, लोक येडा म्हणतात का नाही? ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, नाशिवंत देह जाणार सकळ. देह जरी नाशिवंत असला, वेळ नाशिवंत नाही. ध्यान ठेवा, वेळ नाशिवंत नाही. याच देहामध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी प्राप्त करता येतात. म्हणून तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुर भरून राहू. तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरून राहू. क्षणोक्षणाची करावा विचार. तुम्ही जगाला फसू नका, जग तुम्हाला फशील असं ढिलं राहू नका. आमच्या गावामध्ये एक तांबडकरी आला मॅडम, लोखंडाची घागरी नीट केला. लोकांना वाटलं तांबडकरी काय इमानदार आहे, पोटाला करून खावणारे वाटलं. लोकांनी काय केले, त्याला पैसे दिले, राहायला जागा दिली. दुसऱ्या वरला त्यानं म्हटलं आता पितळची घागरी नीट करतो म्हणलं. कशाचे? पितळची घागरी माहित आहे की? घागरी गावच्या लोकांनी आणून दिले त्याला. त्यानं टेम्पो भरला रात्री 2 वाजता. लोक सकाळी उठून पेराला निघून गेले ना, गाडी घेऊन गेला निघून. पुन्हा नीट करून आणलाच नाही गावला. तिकडच आज पण खेड्यामध्ये काय, तुमची चैन उजळून देतो, तुमचे झुबे उजळून देतो म्हणून येतात लोक. तिकडच होऊन जातात. हे फसवतात का नाही? हा, काही महाराज म्हणतात, काय बरेच महाराज बरेच वेगळ्याच हो. लग्न नाही त्याचं लग्न होतं, लेकरू नाही त्याला लेकरू होते, काही मतरून दिलं म्हणून. अजून धागेदोरी इकडे चालूच. हे धागेला चालू इकडे लांब कशाला बंद झालं काल परवा. तुकाराम महाराज म्हणाले, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. मंत्र्याची वैरी मरे वाया का घ्यावी कटारे. मंत्राने जर शत्रू मेला असता तर मिलिटरी ठेवायची काय गरज होती सीमेवर? काय गरज होती सांगा तुम्ही? महाराज तर एवढं बोलणारे, भागवत ऐकल्यानंतर परीक्षितीचं विष उतरलं म्हणून सांगायचं समाजाला. गाडगे महाराज म्हणाले त्या काळामध्ये, सरकारनं दवाखाने का बरं काढले? तुमच्यासाठी दाढीचे महाराज ठेवलं असतं, म्हणलं असतं याला विश्वासा झाली, उतरा मंत्र घालून. मंत्र्याची वैरी मरे वाया का घ्यावी कटारे. तयाचे अंगी दैवते असती तरी का मरती त्यांची पुरे. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारले. मंत्रानं जर मांत्रिक जे लोकांचे बिमारी नीट करतात मंत्रानं, त्यांची लेकर का बरं मरतात? तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारले. तयाची अंगी दैवते असती तरी का मरती त्यांची पुरे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की बाबा आपुल्या हिता जोशे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काही फार शिकवावे. तुमच्या जीवनामध्ये ये लोक जीवनवादी बना तुम्ही.
मेल्यानंतरच्या गोष्टी संतांनी जास्ती सांगितल्या नाही, जीवनावर प्रेम करायला शिकवले. म्हणून तुम्हा आम्हाला जन्मल्यापासून मरेपर्यंत कोणची आमुष्या त्रास देत नाही. शिवाजी महाराजांनी आमुष्याला युद्ध केले, कोणची आमुष्या त्रास देत नाही, कोणचे ग्रह तुम्हाला त्रास देत नाहीत. म्हणून तुम्ही प्रयत्न करा, अंधश्रद्धेला बळी पडू नका, कर्मकांडामध्ये अडकून राहू नका आणि अति उपवास करू नका. बरं, एक वेळ जेवणारा योगी, 2 वेळ जेवणारा भोगी, 3 वेळ जेवणारा रोगी. एक वेळ कोण जेवा? महाराज लोकांना जेवा माझ्यासारख्या. तरी महाराज लोक दाबून जेवू लागले. 2 टाइम कोण जेवा? जे सावकार लोक आहेत का नाही, घरामध्ये एअर कंडिशन आहे, दुकानामध्ये एअर कंडिशन आहे आणि गाडीमध्ये एअर कंडिशन आहे, ते लोक 2 टाइम जेवा. तिने रात्नावीळ जेवले, एवढं जेवले की करदोडे तुटून गेले. आता कामगार लोकांनी 3 टाइम जेवा बरं का. कामगार वर्गात एवढे उपवास धरले की साबुदाणा 150 रुपये किलो आणि ज्वारी शेतकऱ्याची 30 रुपये किलो. शेतकरी आत्महत्या करणार का? मग मेहनत केलेली ज्वारी 30 रुपये किलो आणि साबुदाणा 150 रुपये किलो. म्हणून तुम्ही काय करा, भावनेला बळी पडू नका, विचार करायला शिका. श्रद्धा म्हणजे काय? सत्य गोष्टीवर ठेवलेला विश्वास, त्याची आलेली प्रचिती म्हणजे श्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे काय? आपल्याला बळी पडून जाणं, लोक जातात म्हणून जाणं, कोणत्याही गोष्टीची चिकित्सा न करणं, डायरेक्ट विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा. असल्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहावं एवढं या ठिकाणी बोलतो. कारण की मी लगातार 1 वर्ष झालं बोललो, लगातार 1 वर्ष. इथं संख्येनं जरी तुम्ही कमी असलो तर काही हरकत नाही. विमानामध्ये कमीच लोक बसतात मॅडम. संख्येला महत्व नाही बरं का, संख्येला महत्व नाही. वारकरी तुकारामासोबत 13च होते. शिवाजी महाराजांजवळ सोबत सर्वप्रथम होते, कमी होते, 500च होते सर्वप्रथम. कमी जरी असलो तरी पण तुम्ही सुज्ञ आहात, कारण की तज्ञ शिक्षक करून तुम्हाला लाभलेला आहे. आणि तुम्ही जे विचार मांडलो, सुविचार आता या ठिकाणी, आणि संविधान घेतलो विशेष म्हणजे. तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये कुठं पसायदान घे, कुठं गायत्री मंत्राचा जप कर असलं चालू आहे. हाय, मी दाखवतो तुम्हाला. पसायदान पण घ्या तुम्ही, पण त्याचं विश्लेषण देखील तुमच्या दृष्टिकोनातून अर्थ लावा. कारण कबीर म्हणाले या देशामध्ये 2 विचार आहेत. काही लोक आमचे काशीला जाऊन मरून गेले इतिहासात, त्याला सांगलं होतं काशीला मेल्यानंतर मुक्ती मिळते म्हणून. जिवंतपणी मेले हो, काय सांगा तुम्हाला. आमच्या आजोबा सांगत होते मला, आमच्या गावातले काही लोक काशीला जाऊन मेले. का बरं मेले आज्या? तिथे नंतर मुक्ती मिळते म्हणून सांगितलं होतं त्याला. म्हणून संतांनी जीवनावर प्रेम करा, जीवनाशिवाय कोणता परमात्मा नाही. गोरगरिबामध्ये देव पाहायला शिकवले आणि निसर्गामध्ये देव पाहायला शिकवले. वृक्ष म्हणली आम्हा सोयरी वनाचारी, वृक्ष म्हणली आम्हा सोयरी वनाचारी, हे संतांचा अनुभव आहे. म्हणून तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दूर भरून राहू, बेहोशीमध्ये जगू नका, होशमध्ये यायला शिका, सभोवताली काय चाललंय याची ओळख धरा आणि अनेक क्षेत्रामध्ये पादाक्रांत करा, उद्योग करायला शिका आणि शिक्षण आहे ते कधी तुम्ही सोडू नका, जीवनभर चिंतन मंथन करा. हे संतांचे विचार या ठिकाणी मी व्यक्त करतो. मला या ठिकाणी प्रबोधन करण्याकरिता आमच्या गुरुवर्य भावंडांनी मला या ठिकाणी बोलवले आणि या ठिकाणी संधी निर्माण करून दिले. संधी निर्माण करून दिल्याबद्दल आपली देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी माझे जे लांबत चाललेले विचार संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय, जय भारत, जय अहिल्या, सर्व संतांची जय. विद्यार्थी मित्र हो, आपल्या समोर या ठिकाणी ब्रह्मानंद महाराज यांनी अतिशय मोलाचं असं प्रबोधन केलेलं आहे. कारण हे जे विचार आहेत, हे विचार जर बालवयामध्ये जर निर्माण झाले, बालवयापासून जर अशा प्रकारचे प्रबोधन झाले, अशा प्रकारचे विचार आमच्या कानावर जर पडले, तर निश्चितपणे आमच्या तरुण वयामध्ये किंवा आमच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो. आता जसं महाराज म्हणाले की आपलं जीवन हे परिवर्तनशील आहे, परंतु ते परिवर्तन जर तुम्ही सुरुवातीपासून जर त्याला परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर ते परिवर्तन घडू शकतं. आणि जर ते एखादं ज्याला आपण निब्बर म्हणतो, निब्बर झाल्यानंतर जर वाकवायचं म्हटलं तर ते मोडते. म्हणून बालवयापासून अशा प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत, अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजेत, अशा प्रकारचे विचार आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि अशा प्रकारचे विचार ब्रह्मानंद महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून करत आहेत. मी या ठिकाणी ब्रह्मानंद महाराजांचे खूप आभार मानतो की त्यांनी माझ्या शब्दावर त्यांनी मान दिला, माझ्या शब्दाला, आणि लगेच या ठिकाणी आले. असंच या ठिकाणी त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये ब्रह्मानंद महाराजांनी फिरलं पाहिजे
आणि अशा प्रकारचे विचार बालवयामध्ये आमच्या लेकरांच्या डोक्यामध्ये जर त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे येणारी पिढी ही संतांना अपेक्षित निर्माण होईल. आमच्या संतांना जी अपेक्षित पिढी होती ती निर्माण होऊ शकते. कारण अशा प्रकारचे संत, अशा प्रकारचे महाराज आता राहिलेले नाहीत. आणि म्हणून आता जे काही समस्या आम्हाला दिसते, आता जे काही पिढ्या तयार झालेल्या आहेत, त्या पिढ्या तयार करण्याचं काम या व्यवस्थेनं अगोदर केलेलं आहे आणि त्याला बदलण्याचं काम अशा प्रकारचे ब्रह्मानंद महाराज करत आहेत. खूप खूप धन्यवाद महाराज. आणि या ठिकाणी सर्वांमार्फत त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणचा हा आपला प्रबोधनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि आता माईक मध्ये नाही तर महाराज फिरत राहतात ते, तर आपल्याला जे शक्य आहे 2 रुपये 1 रुपया 5 रुपये जे काय असतील ते तुम्ही द्या. आम्ही काही शिक्षक देतो, ती फिरत राहतात, पुस्तकं घेतात, वाचन करतात. लेकरं बाळं घरी आहेत, लेकरं